श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. चला तर मग आज पाहूया दर गुरुवारी न चुकता करायच्या स्वामींची प्रभावी सेवा. तर मंडळी, गुरुवार हा दत्तगुरूंचा वार आहे आणि स्वामी हे दत्तगुरूंचेच अवतार आहेत. तर गुरुवार आपण एकच सेवा केली, आठवडाभर कुठलीही सेवा नाही केली तरीही चालणार आहे. तर काही लोक असे असतात, त्यांना अजिबात वेळ नसते. ऑफिस, घरातले लहान मुले असतात, बाहेरची कामे असतात. तर स्वामी कधीच म्हणत नाहीत की आपण सगळे कामकाज सोडा आणि माझी सेवा करत बसा. आणि जे काही आपले काम आहे त्यातच खरी स्वामी सेवा आहे. परंतु आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी, संकट यातून जर आपल्याला तरुण व्हायचं असेल तर आपल्याबरोबर स्वामींची सेवा असणे अत्यंत गरजेचे आहे. दत्तगुरूंचीही कृपा असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला एकच सेवा मी सांगणार आहे. वेळात वेळ काढून, म्हणजेच आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून जरी स्वामी सेवा केलो तर आपल्याला आयुष्यात कधीही संकटे येणार नाहीत आणि स्वामींकडे काही मागण्याची गरजही पडणार नाही. मागण्याआधीच स्वामी सर्व मागण्या पूर्ण करतील आणि स्वायत्त मार्ग दाखवतील. घरामध्ये स्वामींची फोटो असतो, स्वामींची मूर्तीही असते. त्यांच्या स्वामींवरती श्रद्धा आणि विश्वास असतो, पण वेळेअभावी त्यांना स्वामी सेवा करता येत नाही. तर नामस्मरण इतकी मोठी सेवा कुठलीच नाही आहे. आपण कोणतेही काम करत असाल तर नामस्मरण करता करता निम्मे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील. आणि ही एक स्वामींची एकदम आवडती आणि जवळची स्वामींची सेवा आहे. रोज जे नित्यसेवा आहे त्यातीलच एक गोष्ट स्वामींच्या नित्यसेवेला खूप महत्त्व आहे. घरामध्ये रोज स्वामींची नित्यसेवा होत असते, मग घरामध्ये कोणतीही संकटे येत नाहीत. आलंच तरी ते निघून जाते. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी सेवा म्हणजे आपल्या जवळपास स्वामींचे मठ किंवा मंदिर असेल तर तिथे पिवळे रंगाची वस्तू दान करायची आहे. म्हणजेच केळी ते मठात किंवा मंदिरात येणाऱ्या भक्तांना प्रसाद म्हणून वाटू शकतो. आणि स्वामींच्या दर्शनाला जाताना खडीसाखर आणि नारळ घेऊन जावे. दान करणे ही गोष्ट आपल्याला स्वामींच्या खूप जवळ घेऊन जाते. जितके आपण दान करू तितके स्वामी महाराज प्रसन्न होतात आणि दुप्पट आपल्याला रिटर्न पण देतात. म्हणतात ना, आपला हात नेहमी देण्यासाठी असावे, घेण्यासाठी नव्हे. आपल्याला न कळताच स्वामी महाराज आपल्याला भरभरून देतील.